नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विक्रम दीपकला अक्षरानेच बोलतो की हे सगळं बोलायला तुला नंदिनीने सांगितलं होतं. यावर रम्या बोलते की मला तर असं वाटतंय ना, या नंदिनीचं आणि दीपकचं अजून काहीतरी सुरू आहे. हे ऐकून सगळ्यांना रागच येतो. तेव्हा काव्य आणि जीवा रम्यावरती ओरडतात. यावर जीवा बोलतो की रम्या, यापुढे एक शब्द जरी बोललीस ना, तर काव्यामध्येच बोलते की मी जीव घेईल तुझा. माझ्या बहिणीबद्दल काही बोलायचं काम नाही आहे रम्या, कळलं? रम्या चिडूनच काव्याला बोलते की का नाही बोलायचं मी तिच्याबद्दल, सांग ना का नाही बोलायचं. तुला जसा पुळका आहे ना तुझ्या बहिणीचा, तशी मला माझ्या आईची काळजी आहे. अगं मेंटली स्ट्रॉंग आहे ती, म्हणून ठीक आहे. तेव्हा आत्या रडायचं नाटक करते. रम्या बोलते की तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना आणि असे आरोप केले असते तर सहन झालं नसतं तिला. मानिनी रम्याला बोलते की रम्या, तुझ्या आईला सगळे बोलतायत म्हणून तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण म्हणून तू काय वाटेल ते बोलशील, शब्द जरा सांभाळून वापर. विक्रम यावर बोलतो की बास बास झाला आता. तुम्ही सगळे लगेच रम्यावर आणि ताईवर तुटून पडू नका. तुमच्यावरती जर का कोणी असे आरोप केले असते आणि ते खोटे ठरले असते, तुम्ही सुद्धा असंच वागला असता ना. यावर मानिनी विक्रमला बोलते की अहो काय बोलताय तुम्ही. रम्या नंदिनीला तिच्या चारित्र्यावरून बोलते आणि तुम्ही रम्याच्या बोलण्याचे समर्थन करतायत. विक्रम बोलतो की अजिबात नाही. रम्या जे बोलली ते चुकीचंच आहे, पण नंदिनी जे वागली आहे ते योग्य वाटते आहे का तुम्हा सगळ्यांना. जीवा बोलतो की हो बाबा, कारण नंदिनी प्रत्येक वेळी कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेते. जी मुलगी प्रत्येकाचं मन जपते ती त्याची काळजी घेते, ती इतका मोठा आरोप विनाकारण का करेल बाबा. प्लीज ऐका, नंदिनीला फसवले जाते. जीवा दीपकची कॉलर पकडून बोलतो की हा दीपक इथून येऊन फिरतोय, बोल पटकन, खरं खरं सांग, तुला हे सगळं कोण करायला सांगते. नंदिनी मध्येच बोलते की थांबा, त्याच्यावर हात उचलू नका. जीवा नंदिनीला बोलतो की हे बघ, मला अडू नको, मी याला आज सोडणार नाही आहे. नंदिनी बोलते की जीवा थांबा, राग आवरा जरा स्वतःचा, मी बोलते दीपकशी. नंदिनी दीपकला रडूनच बोलते की दीपक, हे सगळं काय करतोयस तू. माझी एवढी मोठी फसवणूक करू नकोस प्लीज. तू मला म्हणाला होतास ना, हे सगळं तू वसू आत्याच्या सांगण्यावरून करतोय. तू मला म्हणालास की आज या सगळ्यांची तू शिक्षा भोगतोय आणि वसू आत्या मोकाट फिरतायत, बोलला होतास ना. मग असे शब्द फिरू नको प्लीज. नंदिनी हात जोडून दीपकला बोलते की माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्यावरच्या सगळ्यांचा विश्वासाचा प्रश्न आहे. मी तुला काही खोटं नाटक सांगून इथे बोलवलं नाही आहे. मग का खोटं बोलतेस तू. हे बघ प्लीज खरं बोल. आत्या दीपकला जरा डोळ्यानेच इशारा करते. दीपक नंदिनीला बोलतो की नंदिनी काय झालं आहे, तू जे सांगितलं होतं ते बोललो ना मी. बरं अजून वेगळं काय बोलायचं आहे का. अगं तसं असेल तर सांग ना, मी तेही बोले. हा आणि असं काय करते, तू नाही का सांगितलं होतं मला वसुंधरा मॅडमच्या विरुद्ध खोटी साक्ष द्यायला. नंदिनी अगं तूच म्हणालीस ना, आपलं जर एखाद्यावर जीवापाड प्रेम असेल तर त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहून ते सिद्ध करून दाखवायचं असतं, विरोधात जाऊन नाही. आणि मला तुझं म्हणणं पटलं ना. अगं म्हणून तर मी माझ्या तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझ्या बाजूने उभा राहायला तयार झालो ना. नंदिनी तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना. नंदिनीचा राग अनावर येऊन ती त्याच्या कानाखालीच मारते आणि बोलते बस कर, माझं चुकलं, मी तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवला. नंदिनी मानिनी आणि विक्रमकडे जाते आणि बोलते की आई बाबा, या खरंच खोटं बोलतोय. हे सगळं तो वसू आत्याच्या सांगण्यावरून करतोय. त्यानेच मला सांगितलं होतं की मी पोलीस स्टेशन मध्ये भेटायला जाण्याआधी वसू आत्या त्याला भेटायला आल्या होत्या. यावर वसू आत्या बोलते की ए बाई, अगं एका पाठोपाठ एक खोटं बोलतेस तू नंदिनी. अगं ही काय सिनेमाची स्टोरी वाटली का तुला. अगं का ग माझ्या भाऊ वहिनी आणि अख्ख्या घरासमोर मला बदनाम करतेस तू इतकी. नको ना असं करू. यावर मानिनी बोलते की ती खोटं बोलते ना, मग तुम्ही खरं बोला ताई. खरं सांगा, सकाळपासून कुठे होता तुम्ही. आत्या बोलते की मानिनी तू सुद्धा. मी डॉक्टरांकडे गेले होते, माझे गुडघे दुखतात म्हणून. तुझा विश्वास बसणार नाही माझ्यावर. हो ना, रम्या माझ्या रूम मधून फाईल घेऊन ये बरे. तेव्हा रम्या फाईल आणायला जाते. आत्या नंदिनीला ओरडूनच बोलते की नंदिनी, काय बिघडवलं आहे मी तुझं. काय एवढ्या खालच्या थराला जाऊन आरोप करते माझ्यावर. सुरुवातीला सगळ्यांशी गोड गोड वागून आपली इमेज चांगली केली तिने. आता मी आणि विक्रम आम्हा भावा बहिणीमध्ये भांडण लावण्यासाठी हे असले तमाशे करते ती. पण मी तिला माहिती आहे काव्य की वर्षानुवर्ष जो मनगटावरती तो धागा बांधला आहे ना, तो सहजासहजी तुटत नाही. आणि याची जाण विक्रमलाही आहे आणि मलाही.
ही काल आलेली मुलगी आम्हा भावा बहिणीबद्दल इतक्या वर्षाच्या विश्वासाचा धागा इतक्या सहजासहजी नाही तोडू शकत. त्यामुळे तुझ्या बहिणीला सांग की गप्प बस. यावर काव्या बोलते की अच्छा, माझ्या बहिणीला सांगायचं गप्प बसायला, तिने गप्प बसायचा आणि बोलणार कोण, फक्त तुम्ही. तेव्हा रम्या डॉक्टरची फाईल घेऊन येते. आत्या बोलते की हो, मीच बोलणार, कारण का माझ्याकडे पुरावे आहे. हे बघ तू मानिनी. आत्या ती फाईल सगळ्यांना दाखवते. आत्या बोलते की या पेपरवरती आजची तारीख आहे ना, सकाळची वेळ आहे ना, माझ्याकडे एवढाच पुरावा आहे आणि हा पुरावा जर का पुरेसा नसेल ना, तर या मुलालाच विचारा ना. आत्या दीपकला बोलते की काय रे हे मुला, मी तुला कधी आले होते भेटायला? दीपक बोलतो की मी कधी बोललो हे सगळं? नंदिनी बोलते ना. जीवा ओरडूनच बोलतो की ए दीपक, तुला आता मी जेलमध्ये जाण्याच्या लायकीचा पण सोडणार नाही. तेव्हा विक्रम ओरडूनच बोलतो की बस करा, खूप झालं. इतक्या वेळा मी तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेते. आता मला कळून चुकलंय खरा गुन्हेगार कोण आहे ते. तेव्हा सगळे जण विक्रमकडे पाहतात. विक्रम नंदिनीला बोलतो की नंदिनी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आणि दीपकला तिथून जायला सांगतो. नंदिनी विक्रमकडे जाते आणि बोलते की बाबा, मी खरंच सांगते, तो खोटं बोलत होता. विक्रम बोलतो की काय खरं काय खोटं, सीमारेषा पुसून टाकली आहे. नंदिनी, तुला तुझंच कळत नाही आहे, कुठल्या दिशेला चालली आहेस तू. मी सांगू, अत्यंत खालच्या थराला गेली आहेस तू. हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं. विक्रम बोलतो की कुठला राग मनात धरून हे सगळं सुरू केलंयस तू नंदिनी, मला माहिती नाही. नंदिनी रडूनच विक्रमला हात जोडून सांगते की वसू आत्याने मला यात सगळ्यात अडकवलं आहे. मानिनी नंदिनीला बोलते की पुरे बस कर आता, अजून किती अग्निपरीक्षा देणार आहेस तू? आता डोकं जरी आपटलंस ना, तरी हे काही मान्य करणार नाही. मी तुला सांगते, पण तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बाजूने, तू एकटी नाही आहे. तेव्हा विक्रम मध्येच बोलतो की म्हणजे तू एका चुकीच्या व्यक्तीची साथ देणार आहेस मानिनी. मानिनी बोलते की बहिणीच्या प्रेमात आंधळे झाला आहात तुम्ही. सुरुवातीच्या काळात लग्न मोडण्यासाठी किती प्रयत्न केले होते वसुताईंनी, हे विसरला आहे तुम्ही. तेव्हा विक्रम आणि मानिनी एकमेकांशी भांडत असतात. तेव्हा आत्या बोलते की आपल्या घराने आजवर सगळं बघितलं आहे, पण विक्रम आणि मानिनीचं भांडण नाही बघितलं. मानिनी, तुला वाटतंय ना मी चुकीची आहे? सांग, मी काय करू? काय तुझी अपेक्षा आहे? तेव्हा काव्या मध्येच बोलते की काय बोलणार तुम्ही? काय बोलायला शिल्लक ठेवलंय? आत्याबाई गप्प बसा आहो. आज तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. तुमच्या एका घाणेरड्या प्लॅनमुळे आज आम्ही चौघं काय भोगतोय याचा अंदाजही येणार नाही तुम्हाला. तेव्हा रम्या बोलते की आता तुझ्या बहिणीला मी घराबाहेर काढणार आहे. दिलेले 24 तास केव्हाच संपले. तुझी बहीण खोटी ठरली, तिने हे घर सोडायचं. सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.